नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर मी आज गणपती बाप्पा निमित्त चालली आहे अलिबागला। ॲक्च्युली अलिबाग माझं सासर आहे, तर मी एका कामानिमित्त चालली आहे अलिबागला। तर हा आहे उरणचा चारफाटा रोड आणि उरणमध्ये त्या दिवशी खूपच भयंकर पाऊस होता। बघा किती अंधार केला आहे पावसाने आणि खूप पाऊस पडत होता। तर कोण कोण माझे व्हिडिओ उरणमधून किंवा अलिबागमधून बघत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा। आणि हा आहे द्रोणागिरी ब्रिजवरून आणि बघा किती पाऊस पडत होता। बस आम्ही चिरनेर पार केल्यानंतर बिलकुल पाऊस नव्हता चिरनेरच्या पुढे। त्याच्यानंतर कुठे कुठे CNG भरायला खूपच गर्दी होती। त्याच्यानंतर भावानी फुंडेच्या पुढे फुंडा रोडच्या पुढे पण एक पेट्रोल पंप आहे आय थिंक, तर तिथे CNG भरली। बस त्याच्यानंतर आमची जर्नी चालू झालेली आहे। नंतर नॉनस्टॉप आम्ही पोहोचलो अलिबागला। त्याच्यानंतर हा आहे सिद्धिविनायक हॉस्पिटल। मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं की माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे। तर तो हॉस्पिटल ना खरंच खूपच चांगला आहे। तिथला स्टाफ, तिथले डॉक्टर आणि हॉस्पिटल खरंच खूप छान आहे। मला बिलकुल पण प्रॉब्लेम झाला नाही तिथे ऑपरेशनसाठी। त्याच्यानंतर बस आम्ही आय थिंक चिरनेरला पोहोचलो आहे आणि इकडे बघा बिलकुल पण पाऊसच नव्हता चिरनेरच्या पुढे। आणि हिरवळ आणि शेत एवढं छान वाटत होतं ना चिरनेरमध्ये, खूप छान वाटत होतं। आणि इकडे बघा हायवेला पावसाचं वातावरण होतं पण पाऊस काही पडला नाही। आणि थोडं आम्ही कुठे कुठे थांबत पण गेलो काही हॉटेलमध्ये। हा हॉटेल मला खूप आवडलेला, खूप छान दिसत होता। त्याच्यानंतर इथे एक ढाबा हॉटेल काय बोलू त्याच्यावर थांबलेलो। नंतर भावाला मला सोडून परत यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही गाडीतच बसून नाश्ता केला, वडापाव वगैरे घेतलेला। आणि हा नजारा बघा किती सुंदर वाटत होता, हे सर्व ढग खूप सुंदर वाटत होतं। आणि इकडे बघा बिलकुल पण पाऊस नाही, खूप गरमी होत होती इकडे। तर इथे मार्केटमध्ये मला उद्याचं जे मला खरेदी करायची होती, सामान घ्यायचं होतं थोडंफार आणि खरंच खूप महाग सर्व होतं। तर मला घ्यायची होती 5 फळं, केळी आणि वेण्या तर खूप सुंदर सुंदर होत्या। वेण्या घ्यायच्या होत्या मला, हे बघा, आणि हार घ्यायचे होते। परत मला मिठाई घ्यायची होती, पेढे वगैरे मी घेतले आणि मी घेतलं इथे सूप। त्याच्यानंतर मला आईने भाजी आणायला सांगितलेली की येताना तुला मार्केट दिसेल तर भाजी घेऊन ये म्हणून। तर मी थोडीफार तिथून भाजी घेतलेली। आणि हा आहे घाट, घाटातनं आम्ही चाललो आहोत। आणि पुढे ना काही कार्पेट्स होते, हे बघा किती छान वाटत आहेत ना, आणि तितकेच महाग पण होते। आणि हा तळा ना सीझन माहिती नाही मला फुलांचं, तो भरलं कमळांच्या फुलांनी भरल्यावर इतकं सुंदर दिसतो ना तो तळा, खूप छान वाटतं बघायला।
तर आता मी पोहोचली आहे ऑलमोस्ट. तर इकडे कोणी येत असेल तर त्यांना माहितीच असेल, ह्या बाजूला कोकण फूड आहे. तिथे तुम्हाला पापड, कुरडया सर्व भेटतात आणि हे सर्व इकडचे ओळखीचेच आहेत. आणि ही आहे रायवाडी. म्हणजे माझ्या घरापासून हे इकडे मला दुकानात किंवा भाजी खरेदी करायला किंवा सामान वगैरे काय घ्यायचं असेल, मच्छी घ्यायची असेल तर इतक्या लांब ह्या गावामध्ये मला यायला लागतं. आणि इथे पण सर्व ओळखीचेच आहेत म्हणजे. तर ऑलमोस्ट मी पोहोचलेच आहे माझ्या घरी. आणि अलिबाग म्हणजे नारळांच्या झाडांनी खूप भरलेलं आहे. खूप सुंदर वाटतं. नारळांची झाडंच आहेत अलिबागमध्ये जिकडे तिकडे. आणि हे आहे रस्ता माझ्या घरी जायचा, ही गल्ली. तर ऑलमोस्ट मी पोहोचलेच आहे. मी राहते अलिबाग नागाव कोठारभाटमध्ये. माझ्या घराचं एरिया गाव आहे अलिबागमध्ये, हा गाव आहे नागाव. तिथे कोठारभाट छोटंसं गाव आहे माझं. तर पोहोचलीच आहे मी ऑलमोस्ट. आणि इथे रात्रीच्या बिलकुल पण लाईटीची वगैरे व्यवस्था नाही. खूप अंधार असतो या रस्त्यावर. आणि इकडे काही कामं चालली आहेत रिसॉर्ट वगैरेची. त्याच्यानंतर मी पोहोचली आहे माझ्या घरी. माझ्या घरी फक्त माझ्या सासूच असतात, आईच असतात आणि आम्ही राहतो. तर हा आहे माझं घर छोटंसं अलिबागमध्ये. आणि ह्याचं काम चालू आहे अजून, प्लास्टर वगैरे पावसामुळे थांबवलं आहे. आणि हा आहे पाठीमागचा रस्ता, पाठीमागची जागा आहे ही. आणि जे वाईट दरवाजा दिसला तो चोरीसाठी बनवला आहे. मंडळी, उद्याचा व्हिडिओ बघायला बिलकुल पण विसरू नका. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.